नमस्कार मंडळी. तर आज ना आम्ही बाहेर गेलो होतो आणि आज माझ्या भावाच्या कारमध्ये बसून गेलो होतो, कारण की कृष्णालीच्या पप्पांना थोडं काम होतं आणि गेल्या गेल्या बाप्पांचं इतकं छान दर्शन झालं ना. घरी पण बाप्पा आणि गाडीमध्ये ते एवढं सुंदर बाप्पा आहेत ना त्याच्या, खरंच मस्तच. आणि मग आम्ही तिथून नाही का स्टाईलच्या दुकानमध्ये गेलो होतो. आमची त्या दिवशी स्टाईल बघून झाली होती, पण फायनल एक डिसिजन करून त्यांना सांगायचं होतं आज, आणि मलाही घरी घेऊन यायचा होता. तर मग आज तसंच मग आम्ही बघितलं स्टाईल, आणि कुठली घेतली आहे हे तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच, कारण की पुढे आता जेव्हा आमची स्टाईल बसवून होईल त्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेलच, त्यावेळेस तुम्हाला कळेलच. आणि नंतर इथे बेसिंगचे काही भांडे पण बेसिंगचे काही भांडे बघितले, तर मग इथे ना काही ब्रँडेड होते आणि काही असे होते. तर मग आता जे जे आपल्या पद्धतीने हे करायचं, तर मग त्यांना विचारलं की कुठलं चांगलं आहे, तर त्यांनी म्हणले की ब्रँडेड थोडं जड आहे आणि थोडं हे पण होणार. तर मग गाडी माझ्या भावाचीच आणली होती पिकअप, आणि त्याच्यामध्ये मग भांडेही बघितले आणि खूप सारं ते जे मटेरियल होतं ते सगळं टाकून घेतलं. आणि हे होतं खालचं ब्रँडेड आणि वरचं लोकल. मग नंतर पिकअपमध्ये बसून घरी यायला हे केलं. तर माझ्या भावाच्या गाडीमध्ये डॉल आहे ना, त्याचा कुटाणा करून ठेवला दादूनी, तोडून टाकली एक. आणि खरंच त्याचा मामाचं काही ना काही नुकसान केल्याशिवाय त्याला काही करमत नाही, पण त्याला ओरडलं तर मामा मला ओरडल, मला माहिती आहे. आणि नंतर मग ती डॉलला तसंच झोपून ठेवलं बिचारीला. आणि मग नंतर नाही का आम्ही त्यांनी मस्त मस्त गाडीमध्ये शोचे काही काही गोष्टी केलेल्या आहेत, आणि दादू सगळंच इचकत, त्याने सगळंच विचकून काढलं. आणि त्याला काही बोललं तर असं हसायला येत होतं, आणि एवढं क्यूट टोन पाहून तर खरंच ना मग रागच निघून जातो माणसाचा पूर्ण. आणि नंतर मग घरी आले, आणि घरी आल्याच्या नंतर पहिलं तर कृष्णाली घरी आली होती स्कूलमधून, आणि ती माझ्या मम्मीकडेच थांबली होती. तर मग तिला घरी घेऊन आले, आणि नंतर नाही का थोडंसं तिला खेळवलं. आणि नंतर मग पोरांना घरात घेतलं, स्टँड बघितलं कपडे पाळले का म्हणून कोणी. आणि मग नंतर भूक खूप लागली होती, तर म्हटलं पटकन भाजी फोडणी द्यावं, आता काय करावं म्हणून म्हटलं जाऊ दे शेंगदाण्याची आमटी करून घेते. तर पट्टापट इथं मसाल्या टाकल्या, आणि जे बेसिक मसाले असतात ते कांदा लसूण वगैरे टाकलं. आणि नंतर लगेचच थोडासा मसाला टाकून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून पाणी घालून आमटी बनवली. कसं आहे ना की हिच्या पप्पांना आहे ना काहीतरी थोडी पातळच भाजी आवडते, एकदम असं घट्ट घट्ट भाजी त्यांना घरी जेवायचं असलं की नाही आवडत, कारण डब्याला ते रोज घट्टच भाजी नेतात. त्यामुळे मग म्हटलं चला जाऊ दे तिकडे, काहीतरी पटकन पातळ असं बनवलं असं काहीतरी करते. मग मी काय केलं, शेंगदाण्याची आमटीच बनवली, मीठ वगैरे टाकलं आणि शेंगदाण्याची आमटी रेडी केली. असा होता आजचा आमचा दिवस. खरंच ना खूप दिवसानंतर आम्हाला आज फरशी आमची झाली, आणि खरंच त्यासाठी खरंच मला देवाचे खूप खूप आभार की फरशीचा आज नक्की एक निर्णय ठरला म्हणून. तर आमटीलाही छान उकळी फुटली होती, आणि इकडे कारलं होतं थोडंसं रात्रीचं, आणि शिळं कारलं खायला खूप भारी लागते बरं का. भाजी ताजी केल्यापेक्षा शिळीच मस्त लागते मला तर कारल्याची. आणि असा होता आजचा आमचा दिवस. चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.